भारतात मोबाईल क्रांती कशी झाली? साध्या फोनपासून स्मार्टफोनपर्यंत. एक काळ असा होता जेव्हा फोन करायचा म्हणजे गावातील एसटीडी बूथवर रांग लावावी लागायची. अजून किती वेळ थांबायचं? थोडा वेळ बाई, नंबर लागते. मग भारतात आला पहिला मोबाईल फोन. मोठा, महाग आणि फक्त काही लोकांपर्यंत मर्यादित. मोबाईल म्हणजे त्या काळात स्टेटस होता. सामान्य माणसासाठी तो अजूनही स्वप्नच होता. हळूहळू तंत्रज्ञान स्वस्त होत गेले. नोकियासारख्या मोबाईलनी प्रत्येकाच्या हातात संवादाची ताकद दिली. मिस्ड कॉल ही भारतीयांची नवी भाषा बनली आणि मोबाईल सामान्य लोकांच्या आयुष्याचा भाग होऊ लागला. अरे वा, मेसेज गेला. नंतर आली इंटरनेटची क्रांती. हो बघा, माझं गाणं डाउनलोड होतंय. मोबाईल आता फक्त बोलण्यासाठी नव्हता. अगं 3G नेटवर्क किती फास्ट आहे. तर माझी शिक्षण आणि मनोरंजनाचा जग बनला होता. आणि मग आली भारतातील सर्वात मोठी डिजिटल क्रांती. स्वल्प हो ठिकाणी कोणी आणि तेगबद्ध इंटरनेटशी जोडले गेले. विद्यार्थी ऑनलाईन शिकू लागले. लहान व्यवसाय सोशल मीडियावर वाढू लागले आणि भारत डिजिटल भारत बनू लागले. आणि मोबाईल फक्त एक साधन नाही, तो बँक आहे, शाळा आहे, ऑफिस आहे, मनोरंजन आहे आणि अनेकांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारं माध्यम आहे. आज भारताची मोबाईल क्रांती ही फक्त तंत्रज्ञानाची गोष्ट नाही, ही आहे लोकांना जोडण्याची गोष्ट स्वप्नांना संधी देण्याची गोष्ट. आणि एका नव्या भारताची गोष्ट. खूप छान. मोबाईलने बदलला भारत आणि भारताने बदलली जगाची डिजिटल दिशा. जर तुम्हालाही भारताच्या या डिजिटल प्रवासाचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.